हे सगळे मनामध्ये जेव्हा विचार तुमच्या चालू असतात तेव्हा सगळ्यात कठीण गोष्ट ही असते की स्वतःला कबूल करणं. कारण नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की आपण आपल्याशी खरं का नाही बोलत याबद्दल. आणि पुन्हा एकदा घेऊन आलो एक रियालिटी चेक. तर मित्रांनो, आपल्यापैकी बरेच लोक असे असतात जे दिवसभर मित्रांसोबत असू दे किंवा बाहेर कुठेही असते ना की हसत मस्तीमध्ये वगैरे असे एकदम आनंदी असतात, असं दाखवतात की आपल्या आयुष्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण खरंच त्यांनाच माहिती असतं, कारण की ते स्वतःशीच खोटं बोलत असतात. आता जेव्हा पण तुम्ही एकटे पडताना, मध्ये रात्री असू दे किंवा अनेक कुठेही असू दे किंवा प्रवासामध्ये असू दे, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये प्रश्नामध्ये चालू असतात. तेव्हा आपल्याला कुठेतरी कळतं की आपण आपल्याशी किती खोटं बोलतोय. कारण की खोटं बोलण्याचं कारण असतं, जेव्हा तुम्ही तुमच्याशी खरं बोलणार ना तेव्हा तुम्हाला समजलेलं असतं की तुमची जबाबदारी वाढणार आहे, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मोठे डिसिजन्स घ्यावे लागणार आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःशी खोटं बोलत असतात. आणि मित्रांनो, हेच आहे की दिवसभर तुम्ही जर लोकांसमोर हसत आहात किंवा आनंदी दाखवत असतात, पण तुम्हाला रात्री तीच गोष्ट एक कुठेतरी असं वाटायला लागतं की अरे यार, माझ्यासोबत का नाही होतं, तर तुमचं मन हळूहळू थकत जातं. हे सगळे मनामध्ये जेव्हा विचार तुमच्या चालू असतात तेव्हा सगळ्यात कठीण गोष्ट ही असते की स्वतःला कबूल करणं. कारण की आपल्याला काहीतरी बदलायचं आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला एकच मेसेज पोहोचवायचा आहे की तुम्ही स्वतःशी खरं बोला. डिसिजन बदलावे लागतील, बदला, थोडा त्रास होईल, पण नंतर ऍटलिस्ट तुमचं आयुष्य बदलेल.